छत्रपती शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने हुतात्मा शिंदे चौक परिसरातील डाळिंबे आड मैदान येथे एक भव्य दिव्य असं शिवमंदिर कायमस्वरूपी बांधण्यात यावी अशी संकल्पना मागील काही वर्षापूर्वी शिवभक्तांमधून करण्यात आली होती। त्यानुसार अनेक मान्यवर व्यक्तींनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला। ही वास्तू पूर्ण झाली। या वास्तूचं वास्तुपूजन माजी नगरसेवक विक्रांत वानकर व उत्सव समिती अध्यक्ष सुभाष पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आलं। या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश्वर मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापित करून नव्या वास्तूच्या माध्यमातून येथे शिवकालीन इतिहास, अभ्यासिका, ऐतिहासिक पुस्तके, शैक्षणिक सांस्कृतिक समाज प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी राजनभाऊ जाधव यांनी दिली। जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने परंपरा 50 वर्षापासून 50 ते 60 वर्षापासून आपली शिवजयंती साजरी करत होतो। नेहमी आम्हाला अशी अडचण पडत की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवायचा कुठं। त्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही डाळिंबेची जागा मिळाली। त्या जागेमध्ये सर्व जुने ट्रस्टी व नवीन ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली आणि ह्या वास्तूला सुद्धा सुरुवात जर आम्हाला हे निधी द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला। नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला निधी मिळाला आणि आमदार आपले मंत्री सोलापूर शहराचे जिल्ह्याचे सुभाष देशमुख यांनी सर्वांनी निधी दिला। त्या निधीच्या माध्यमातून हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सोलापूर शहरामध्ये उभं राहिलं आणि आता त्या माध्यमातून सोलापूर शहरात सोलापूर आमच्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने वरतीसुद्धा वाचनालय सुरुवात करणार आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व जे लोक ज्येष्ठ असतील त्यांना विविध प्रकारची माहिती यातून मिळाली जाईल। आणि आज जो कलश पूजन केलं आणि आज मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। या प्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष नाना काळे, विनोद भोसले, माऊली पवार, श्रीकांत डांगे, राजू सुपाते, भाऊसाहेब रोडगे, मतीन बागवान, गणेश डोंगरे, रवी मोहिते, तात्या वाघमोडे, विजय पुकाळे, विजय भोटे, वैभव वंगणे, अनिकेत पिसे, सदाशिव पवार, प्रीतम परदेशी, प्रतापसिंह चव्हाण, जितू वाडेकर। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।